2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया, इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत आणि याचा थेट परिणाम हा शेतकरी, नोकरदार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे। संपूर्ण देशात पॅन कार्ड संबंधी नवीन वर्षाच्या 1 जानेवारीपासून 3 नवे नियम लागू होणार आहेत। हे नियम आता सगळ्यांनाच पाळावे लागणार आहेत। जर हे नियम पाळले नाहीत तर तुमच्यावर कारवाई होऊन तुमचं पॅन कार्ड कायमचं सस्पेंड केलं जाणार आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। हे 3 नियम 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून लागू होतील। जे नागरिक हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर 1 जानेवारी ते 15 जानेवारी या काळात कारवाई होणार आहे आणि त्यांचं पॅन कार्ड कायमचं बंद केलं जाऊ शकतं। लक्षात ठेवा, जर तुमचं पॅन कार्ड कोणत्याही बँकेला जोडलेलं असेल तर ही बाब तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे, कारण पॅन कार्डवरच तुमची पेन्शन, शेतकऱ्यांची PM किसान योजना, नमो शेतकरी योजना तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँक खात्यात येत असतात। त्यामुळे सगळ्यांनी हे 3 नियम नेमके कोणते आहेत हे नीट समजून घेतलं पाहिजे। नवीन वर्ष सुरू होताच दरवर्षी काही बदल होतच असतात। त्यातलाच हा बदल आता पॅन कार्ड धारकांसाठी लागू करण्यात आला आहे। या 3 महत्त्वाच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांचं पॅन कार्ड बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। त्यामुळे देशातील तब्बल 140 कोटी लोकांना याचा मोठा फटका बसू शकतो। यामध्ये पेन्शनधारक, लाडक्या बहिणी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक किंवा देशातल्या कोणत्याही बँकेत खाते असलेले नागरिक येतात। जर तुमचं बँक खाते पॅन कार्डला लिंक असेल तर पुढच्या काळात तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, कारण सर्व योजना, पेन्शन किंवा अनुदानाचे पैसे पॅन कार्ड लिंक असलेल्या खात्यावरच येतात। सरकारनं फसवणूक थांबवण्यासाठी पॅन कार्ड संदर्भात नवे नियम लागू केले आहेत। मित्रांनो, प्रत्येकाकडे पॅन कार्ड असतंच, तुमच्याकडेही नक्कीच आहे, म्हणून आता सावध राहणं खूप गरजेचं आहे। हे 3 नियम सरकारनं सक्तीचे केले आहेत, नाहीतर कारवाई तर होणारच, शिवाय दंड लावून पॅन कार्ड रद्द देखील केलं जाऊ शकतं। पॅन कार्ड हे आजच्या घडीला फारच महत्त्वाचं कागदपत्र बनलं आहे। त्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही। तहसील कार्यालय असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा बँकेचं कुठलंच काम असो, सगळीकडे आधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागितलं जातं। म्हणून पॅन कार्डवरचे हे 3 नियम नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही बँकेतून पेन्शन घेत असाल, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल किंवा शेतकरी असाल तर हे नियम न पाळल्यास तुमचे हप्ते येण्यात अडचण येऊ शकते। म्हणून पॅन कार्डवर कोणती 3 कामं करायची आहेत आणि कोणते 3 नियम लागू झाले आहेत ही माहिती आता तुम्हाला समजून घ्यावी लागेल। सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे की जर तुम्ही कोणत्याही बँकेत खाते उघडलं असेल आणि पॅन कार्ड लिंक केलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच अर्जंट आहे, कारण पॅन कार्डच्या माध्यमातूनच सगळे व्यवहार होत असतात। फसवणुकीच्या घटना वाढल्यामुळे सरकारनं हे नियम लावले आहेत। आजकाल पॅन कार्डचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे। कुणाच्या नावावर कर्ज काढणं, पैसे उकळणं अशा अनेक घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी नवीन वर्षापासून हे 3 नियम लागू करण्यात आले आहेत। यामुळे काळा पैसा बाहेर येण्यासही मदत होणार आहे। आता यामधला पहिला नियम कुणासाठी आहे ते समजून घ्या। ज्यांनी 2 वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडलेलं आहे आणि दोन्ही बँकांना एकाच पॅन कार्डची जोडणी केली आहे त्यांच्यासाठी हा नियम आहे। उदाहरणार्थ, एक खाते स्टेट बँकेत आणि दुसरं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर हा नियम तुमच्यावर लागू होतो। जर हा नियम पाळला नाही तर तुम्हाला बँकेतून पैसे काढता येणार नाहीत, तसेच पैसे भरताही येणार नाहीत। कोणत्याही योजनेचे पैसे खात्यात आले तरी ते काढता येणार नाहीत। म्हणून ज्यांची 2 खात्यांना पॅन कार्ड लिंक आहे त्यांनी सरकारनं सांगितलेलं काम तात्काळ करणं खूप गरजेचं आहे। आता दुसरा नियम कुणासाठी आहे हे पुढे सांगितलं जाणार आहे, म्हणजे ज्यांचं पॅन कार्ड 2023च्या आधीचं काढलेलं आहे त्यांच्यासाठी काय करायचंय याबाबतची माहिती पुढे दिली जाणार आहे। सरकारनं सांगितलंय की 2025 या वर्षामध्ये पॅन कार्ड नंबर वापरून फसवणूक खूप वाढली आहे। त्यामुळेच या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारनं पॅन कार्डवर 3 नवे नियम लागू केलेत। या 3 नियमांनुसार अनेक लोकांची पॅन कार्डची सेवा कायमची बंद केली जाणार आहे। पहिला नियम कोणासाठी आहे ते तुम्हाला आधीच समजलं असेल। ज्यांची 2 बँकांमध्ये खाती आहेत आणि दोन्ही बँकांना पॅन कार्ड जोडलेलं आहे त्यांच्यासाठी हा नियम आहे, कारण दोन्ही बँकांमध्ये पॅन कार्ड दिलेलंच असतं। आता दुसरा नियम कुणासाठी आहे
तर ज्यांना पॅन कार्ड काढून 2 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा लोकांनी अर्जंटमध्ये काही कामं करायची आहेत. जर ही कामं केली नाहीत तर पॅन कार्डची सेवा बंद केली जाईल. मग कोणत्याही योजनेचे पैसे बँकेत येणार नाहीत, पेन्शनही जमा होणार नाही, शिवाय तुम्ही बँकेतून पैसे काढू शकणार नाही, भरूही शकणार नाही, कारण पॅन कार्डवरच बँकेच्या सगळ्या सुविधा चालतात. नवीन वर्षापासून बँका या सुविधा तात्काळ बंद करणार आहेत. म्हणून सरकारनं सांगितलंय की पॅन कार्डशी संबंधित सगळी कामं अर्जंटमध्ये करून घ्या. सरकारनं हेही सांगितलंय की महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये सगळ्यात जास्त पॅन कार्ड लिंक आहेत. या बँकांमध्ये FD योजनांचे पैसे, मोठ्या रकमा जमा असतात. म्हणून या बँकांच्या खातेदारांना खास करून अर्जंट सूचना दिल्या आहेत. आता तिसरा नियम आहे जो थोडा जास्त महत्त्वाचा आहे. जर या तिसऱ्या नियमाचं पालन केलं नाही तर थेट कारवाई होऊ शकते. त्यामुळे पॅन कार्डला अजिबात हलकं समजू नका. सरकारनं पॅन कार्डला बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र घोषित केलं आहे. आधार कार्ड नसलं तरी कधीकधी चालतं, पण बँकेच्या कामासाठी पॅन कार्ड लागणारच. आजच्या घडीला पॅन कार्डशिवाय बँकेत खातेही उघडत नाही. सरकारचा उद्देश असा आहे की 2026 मध्ये बँक फसवणूक अजिबात होऊ नये, म्हणूनच हे नियम लावले आहेत. आणि हे सगळे नियम पाळणं आता बंधनकारक आहे. सरकारनं सांगितलंय की 2025 मध्ये अनेक लोकांनी पॅन कार्ड नंबरचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्ज काढली, पैसे उचलले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून हे 3 नियम लागू केले आहेत. पहिला नियम पुन्हा लक्षात ठेवा. जर तुमची एकापेक्षा जास्त बँकेत खाती असतील आणि त्या सगळ्या बँकांना पॅन कार्ड जोडलेलं असेल तर हा नियम तुमच्यासाठी आहे. जर दोन्ही बँकांना एकच मोबाईल नंबर जोडलेला असेल तर सरकारनं अर्जंट सूचना दिली आहे की दोन्ही बँकांना वेगवेगळे मोबाईल नंबर जोडून घ्या. सरकार असं सांगतंय की पॅन कार्ड फारच महत्त्वाचं कागदपत्र आहे. जर 2 बँक खात्यांना एकच मोबाईल नंबर असेल तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण तोच नंबर पॅन कार्डलाही लिंक असतो. म्हणून पहिलं काम म्हणजे वेगवेगळ्या बँकांना वेगवेगळे मोबाईल नंबर जोडणं. आता दुसरं काम काय आहे ते बघा. ज्यांचं पॅन कार्ड 2023च्या आधी काढलेलं आहे त्यांच्यासाठी सरकारनं अर्जंट अपडेट सांगितलंय. जर तुमचं पॅन कार्ड अपडेट होत नसेल तर नवीन पॅन कार्ड 2.0 2025 मध्ये लॉन्च झालेलं काढायला सांगितलंय, कारण काही जुनी पॅन कार्ड अपडेट होत नाहीत. पॅन कार्ड 2.0 काढलं सोपं आणि सोयीचं आहे. आता येतो तिसरा आणि शेवटचा नियम. हा नियम सगळ्यांसाठी आहे. जर हा नियम पाळला नाही तर 3 मोठे तोटे होऊ शकतात. बँकेतले पैसे काढता येणार नाहीत, पॅन कार्ड लगेच रद्द होऊ शकतं, थेट तुमच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून हा नियम नीट लक्ष देऊन समजून घ्या. तिसऱ्या नियमाअंतर्गत सरकारनं महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पहिली सूचना: जेव्हा तुम्ही झेरॉक्स दुकानात पॅन कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स काढता तेव्हा ओळखीच्या दुकानातच काढा, कारण पॅन कार्ड नंबर किंवा आधार नंबर मिळाला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. दुसरी सूचना: आजकाल अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज येतात, लग्नपत्रिका, शुभेच्छा वगैरे. असे मेसेज अजिबात ओपन करू नका, कारण असे मेसेज उघडले तर बँकेतले पैसे अचानक उडू शकतात. अशा प्रकारे अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली आहे. म्हणून सरकारनं सांगितलंय, पॅन कार्ड बँकेला नीट अपडेट करून जोडा. 2 बँक खाती असतील तर वेगवेगळे मोबाईल नंबर जोडा. अनोळखी मेसेज, लिंक, फाईल ओपन करू नका. फसवणूक एका बँकेत झाली तर दुसऱ्या बँकेतही होऊ शकते, म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.